सदस्य यांना देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर यायचे। जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होताना तुम्हाला पाहायला मिळेल। हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडताना तुम्हाला पाहायला मिळेल। सध्या तुम्ही ऑन स्क्रीनवर पाहू शकता उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। आकर्षक ट्रॉफ्या, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा दाखवली गेली आहे। या आकर्षक ट्रॉफ्या तुम्ही पाहता ज्या मला मनीष पाटील यांच्या माध्यमातून लाभले गेलेत, त्यांचे देखील विशेष आभार। दोन्ही टीमला विनंती असेल की खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला आपण लाईनअप करायचे। भोईरपाडा संघ आणि त्याचबरोबर अल्पदे बी दोन्ही टीमला विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर पूजन झाल्यानंतर मैदानामध्ये खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी जाणार आहोत आणि तिथेच पहिल्या मॅचचं टॉस देखील होईल। तर दोन्ही टीमला विनंती असेल की आपण लाईनअप करायचं आहे खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला। या स्पर्धेचा पहिला उद्घाटनाचा सामना अल्पदे बी विपक्ष भोईरपाडा यांच्यामध्ये पहा। सोहळ्याला सुरुवात करूया। सर्वप्रथम भारतीय संस्कृतीप्रमाणे गणपती बाप्पाला वंदन करूया। तर मी विनंती करतोय ग्रामपंचायत करूनचे माजी उपसरपंच भाई पाटील साहेबांना की आपण आपले शुभ हस्ते गणपती बाप्पाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचे। त्यांचे शुभ हस्ते पूजन होताना तुम्हाला पाहायला मिळेल। भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रथम वंदना गणपती बाप्पाला आणि त्याचं पूजन होताना आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर सध्याचे उपसरपंच जगदीशजी पाटील साहेब यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील समोर यायचे। आपले शुभ हस्ते देखील त्या ठिकाणी पूजन केले जाईल। या मान्यवरांच्या शुभ हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होताना आपल्याला पाहायला मिळतं। आजपासून या स्पर्धेला सुरुवात होते। स्पर्धेचं नाव आहे आम्ही कुरुंदकर चषक 2024 हे पर्व। अद्भुत आयोजन, अतिशय शिस्त पद्धतीने इथे सर्व स्पर्धा तुम्हाला पार पाडताना पाहायला मिळेल। डिसिप्लिन मध्ये ही स्पर्धा पार पाहायला मिळेल। कित्येक नियम या स्पर्धेचे असतील, त्यामुळे सर्व संघांना विनंती असेल की आपण अगदी वेळेवर येणं खूप गरजेचं असेल। सध्या तुम्ही ऑन स्क्रीनवर पाहू शकता पूजन सध्या सुरू आहे। वर ह्या ट्रॉफी आकर्षक, ज्या ट्रॉफीवर कोण नाव करेल याकडे सर्वांचं लक्ष असेल। ज्या ट्रॉफी आम्हाला मनीष पाटील समाजसेवक करून त्यांच्या माध्यमातून लाभले गेले, त्यांचे देखील विशेष आभार। त्यानंतर आपण पाहू शकता गणपती बाप्पाचं पूजन होताना भाई पाटील साहेब ग्रामपंचायत करूनचे माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाचं पूजन सध्या सुरू आहे। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला देखील त्यांचं देखील पूजन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील पूजन होताना भाई पाटील साहेबांच्या शुभ हस्ते। तर मी माजी उपसरपंच भाई पाटील साहेबांना विनंती करतो की आपण गणपती बाप्पाच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचंय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्ये सुसर्वदा गणपती बाप्पा मोरया। माजी उपसरपंच ग्रामपंचायत करून भाई पाटील साहेबांच्या शुभ हस्ते गणपतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले जातील। त्यानंतर आताचे उपसरपंच जगदीशजी पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचे। ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकता ग्रामपंचायत कुरूंचे माजी आत्ताचेच उपसरपंच जगदीशजी पाटील साहेब तुम्हाला पाहायला मिळतील, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजन होत असताना
मी त्यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचे. इतिहासाच्या पानावर, जनतेच्या मनावर, मातीच्या प्राणावर राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत असताना जगदीशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. तर मी भाई पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण पाटील साहेबांना विनंती करतो की आपण शिरपल फोडायचे. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यानंतर जगदीशजी पाटील साहेब यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील आपले शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या प्रतिमेला श्रीफल अर्पण करायचे. त्यानंतर सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण खेळपट्टीवर पोचायचे. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला लाईनअप करायचे. आपण जाऊया टोल नाक्या मैदानामध्ये जिथे आजपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. टोल नाका मैदान नेहमीच चर्चेत राहिले. अतिशय सुरेख मैदान म्हणून पडगा टेनिस मधील त्याची ओळख आहे. आउटफील्ड अगदी फास्ट आहे आणि त्या मैदानामध्ये आपण आता जाणार आहोत जिथे खेळपट्टीचं पूजन केले जाईल. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण खेळपट्टीवर यायचे. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण लाईनअप करायचंय. पहिला सामना अल्पदेव बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये भोईरपडा. दोन्ही टीमचे सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला लाईनअप करायचंय. कुरुंद ग्रामपंचायतचे माजी टोलनाका मैदान ज्या ठिकाणी आम्ही कुरुंदकर चषक या स्पर्धेला सुरुवात होते. खेळपट्टीचं पूजन केलं जातं. ग्रामपंचायत कुरुंदचे माजी उपसरपंच भाई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण यष्ट्यांचं पूजन करणार आहोत. त्यांच्या समवेत संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी. पहिला सामना त्यांचे सर्व खेळाडू जोडले गेलेत. एकीकडे भोईरपडा तर दुसरीकडे अल्पदेव बी यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा खेळपट्टीचं पूजन पार पडताना तुम्हाला पाहायला मिळेल. गणपती बाप्पा मोरया. भाई पाटील साहेबांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं स्ट्राईक एंडवर पूजन होताना पाहायला मिळेल. त्यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफल देखील अर्पण करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यानंतर आपण नॉन स्ट्राईक एंडवर देखील पूजन करणार आहोत. जगदीशजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते तिथे पूजन करायचे. ऑन स्क्रीनवर हे दृश्य आपण पाहू शकता. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्तीमध्ये या खेळपट्टीचं पूजन होतं. या खेळपट्टीवरून खेळपट्टीच्या माध्यमातून नक्कीच सर्वांनी खेळपट्टी अनुकूल राहू द्या. चांगला खेळ होण्यासाठी या खेळपट्टीचं पूजन केलं जातं. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मैदानाचं देखील पूजन केलं जातं. जगदीशजी पाटील साहेब नरमिरवरचे उपसरपंच ग्रामपंचायत कुरुंद यांच्या शुभ हस्ते नॉन स्ट्राईक एंडवर यष्ट्यांचं पूजन होतं. पुष्पहार अर्पण केले जातील. त्यानंतर श्रीफल देखील अर्पण केले जाईल. हे दृश्य आपण पाहू शकता. आपण पाहता आम्ही कुरुंदकर चषक 2024 हे पर्व उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडत असताना टोल नाका मैदान नेहमीच चर्चेत राहिले. मुंबई नाशिक गावीच्या अगदी बाजूला असलेलं हे मैदान पडगा टेनिस क्रिकेट मधील एक मोठं मैदान म्हणून ओळख आहे. गणपती बाप्पा मोरया.
तर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण समोर यायचे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉच करणार आहोत. या स्पर्धेचा उद्घाटन सामना अल्पदेव बी विपक्ष भोईरगाव कुरुंचे माजी उपसरपंच भाई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. आणि त्याचबरोबर नवीन उपसरपंच जगदीशजी पाटील साहेब हे देखील समवेत आहेत. भोईरगावचा कॉल होता आणि नाणेफेक देखील जिंकले. थोडीशी चर्चा करूया. पहिला सामना उद्घाटनाचा खेळण्याची संधी मिळते. कुरुंचे आयोजन कसं वाटतं? कुरुंदकरांचं आयोजन खूप चांगलं असतं. दरवर्षी ते आम्हाला, मी तर सोपानला फोन पण केला नव्हता की आमची एंट्री कर, पण त्यांनी आधीच नाव टाकून ठेवलेला, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. 5 ओव्हरची मॅच आहे, निर्णय काय असेल? निर्णय थोडा पेंडिंग ठेवतो, 5 मिनिटानंतर सांगतो. धन्यवाद. जाऊया अल्पदेव बीचे कॅप्टन, पीटीसी मधील लेजंड खेळाडू म्हणजे जे ओळख आहे त्यांच्याकडे जाऊया. टॉच तुमच्यासाठी महत्वाचा? टॉच तर महत्वाचा होतात, पण आम्ही आता बघू, बॅटिंगच घेणार होतो. आता ते लोक काय निर्णय घेतात. इथल्या नियोजनाबद्दल काय सांगाल? टोलनाक्याचं ग्राउंड नेहमी चर्चेत राहील आणि कुरुंचं नियोजन. या क्रूनचा नियोजन तर ऑलवेज नंबर 1 असतो. आणि 5 वर तर PTC मध्ये कुठलाही ऑर्गनाइज कमिटी नाही खेळवत. आणि याचा सर्व क्रेडिट मी निवा पाटील आणि कुडून संघाला देतो, का ते लोक नेहमीच चांगला टुर्नामेंट खेळवतो. अगदी चांगला उल्लेख केलात. PTC चे फाउंडर निवा पाटील यांचा विचार केला तर PTC मध्ये 5 ते 6 ओव्हरच्या मॅचेसचे जे शेड्यूल आहे ते निवा पाटील यांनी आणलं आणि त्यांची टीम संपूर्ण कुरुंद असतील यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेला आज सुरुवात होते. दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. इथे नाणेफेक झाले. निर्णय थोडंसं पेंडिंग आहे, त्यांच्या निर्णयाची आपण वाट पाहूया. इथून थेट जाऊया आपण मुख्य व्यासपीठावर समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. टीमने प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतलाय. आपण शतरक्षण त्वरित सजून घ्यायचे. 5 ओव्हरची मॅच, 2 षटक कंपल्सरी पॉवर पिच असतील आणि त्यांच्या विपक्षामध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अल्पदेव बी संघ तुम्हाला पाहायला मिळेल. कॉन्टैक्ट में नहीं रहती. शकील कोटी सर और दूसरे कौन है तुम्हारे साथ? गोकुल पाटिल सर और चाणू सर. दीपक सुपर. माइक बंद करत जा का तो. हॅलो. तर सर्वांचं सहर्ष स्वागत. आम्ही कुरुंदकर चषक 2024 चे पर्व. पहिला सामना अल्फदेव बी विपक्ष भोईरपडा. टॉस जिंकल्यानंतर भोईरपडा टीमने
5 ओव्हरच्या मॅचसाठी प्रथम शतरक्षण स्वीकारले. आपण त्वरित क्षत्ररक्षण सजून घ्यायचे. दोन्ही टीमचे 12वा प्रतिनिधी यांना देखील विनंती असेल की आपण कॉम्प्युटर बॉक्सने उपस्थितीत राहणं गरजेचं आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आणि यानंतरचे जे सामने होतील त्या सर्व संघांना देखील विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी जर उपस्थिती दाखवली नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आणि दोन्ही संघ जर जोडले नाहीत तर षटक जे असतील, ओव्हरचे असतील, त्या कमी केले जातील. आज समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ कुक्से योगी पाटील आमच्यामध्ये जोडले गेलेत. आपले देखील सहर्ष स्वागत. जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतील. काव्य साऊंड सिस्टीम डीजे चेतन हे देखील सज्ज झालेत. या स्पर्धेसाठी अतिशय अनुभवी पंच, ऑफिशियल पंच जोडले गेलेत. शकीलजी